गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळत आहेत आकाश आणि स्ट्रायकिंग एंडला अनिकेत गाडी. चांगला बॉल ऑन साईडला खेळलाय आणि आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन आहे, बॉलला स्टॉप केले जात आहे आणि पहिल्या बॉलवर एक धाव घेतली जाते. एक धावेने सांघिक धावफलक ओपन केले जात आहे. पहिला आपण सामना पाहिला रॉयल नगर शिरगाव त्यांच्या विरोधामध्ये युग वॉरियर्स बांदेवाडी अशी लढत पाहिली. त्यामध्ये रॉयल नगर शिरगाव संघ विजयी झालाय. आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मध्ये आणि देवगड म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि देवगडकरांचं आवडतं क्रीडांगण कोणतं असेल तर SMJ हायस्कूलचं हे क्रीडांगण. खूप साऱ्या स्पर्धा या क्रीडांगणावर होत असतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला उजव्या शैलीचे फलंदाज मिस्टर राज तिर्लोटकर. गोलंदाज तयार. चांगला बॉल, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट पिच बॉल, त्याला मात्र पुल केले जात आहे. खाली क्षेत्र निवडलं जात आहे आणि बॉल जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. आमच्या ऑफिशियल्स आम्हाला सिग्नल देत आहेत या बॉलवर चौकार आहे आणि या 4 धावांनी सांघिक धावफलक 5 या आकड्यावर पोहोचलाय. समालोचन कक्षामध्ये ज्येष्ठ समालोचक राजा सामंत सर, प्रदीपजी देऊळकर सर, उत्तमजी मुनगेकर सर आणि समालोचन कक्षामधून मी स्वतः युवा समालोचक पंकज लाड, आमचं पंच पॅनल बंटीजी केरकर सर, दीपक धुरी सर, एमरॉज अल्मेडा सर, यूट्यूब टेनिस क्रिकेट .in ची सर्व टीम, प्रथमेश परब, दीपेश धुळे आणि विघ्नेश प्रभू आणि आमच्या समवेत गुणलेखक मिस्टर मकरंद लाड. ज्या स्पर्धेची उत्कंठा तुम्हाला सर्वांना असते, तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी स्पर्धा, अनेक वर्ष ही स्पर्धा या पटनांकांवर खेळवली जाते. चांगला बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे आणि बॉल जर पाहिला लॉंग लेग मध्ये बॉल जातोय. बॉलचा प्रवास 4 धावांसाठी चौकार. मेनपंच दीपक धुरी सर आम्हाला सिग्नल देतात या बॉलवर चौकार आहे आणि धावफलक जर पाहिलं 9 या आकड्यावर पोहोचलाय. 9 धावा झाल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आहेत, कारण सध्याच्या घडीला राज तिर्लोटकर हे नाव चर्चेमध्ये आहे. एक युवा खेळाडू, कमी कालावधीत ज्या खेळाडूने आपलं नाव सर्वांना आदराने घ्यायला भाग पाडलं तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, नाही सक्सेसफुल झालाय. चांगला बॉल, थोडासा गोल्डनवर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स झालाय आणि बॉल यष्टीरक्षक यांच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉल. आकाश पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या बॉलवर एक धाव सिंगल घेतली गेली, त्यानंतर सलगचे 2 बॉलवर चौकार आले आणि त्यानंतर डॉट बॉल. कमबॅक करणार षटक असणार की नाही, किती धावांपर्यंत रोखलं जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट वारंवार केला जातोय, नाही सक्सेसफुल होत आहेत, कारण रिव्हर्सचा फटका खेळण्या मोह आहे. अनेक फलंदाज आपण पाहिले ज्यावेळी खेळपट्टीवर दाखल होत असतात त्यावेळी रिव्हर्स स्वीपच्या फटक्याने आपलं खातं देखील ओपन करत असतात. त्यासाठी सातत्याने तुमचा सराव असणं गरजेचं असतं, त्यानंतर आपण असे स्ट्रोक खेळू शकतो. ब्राह्मणदेव बागायत मालवण तालुक्यांमधून दाखल झालाय आणि त्यानंतर संदेश 11 देवगड संघ. यावेळी दांडी 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 गुल केली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद झालाय. राज तिर्लोटकर याचा खेळ मात्र समाप्त झालाय. विकेटचं पतन. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित 21 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत त्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. ब्राह्मणदेव बागायत संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संदेश 11 देवगड या 2 संघांमध्ये लढत आहे. ब्राह्मणदेव बागायत संघ प्रथमतः टॉस विन झाले आणि टॉस विन झाल्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं. संदेश 11 देवगड या टीमला 6 षटकांचा सामना असणार आहे. पहिला सामना आपण जर पाहिला रॉयल नगर शिरगाव या संघाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकदम शांतमय फलंदाजी केली, त्यानंतर आक्रमण रूप घेतलं त्या फलंदाजांनी आणि 68 धावा बनवल्या. आणि 69 धावांचं लक्ष होतं युग वॉरियर्स बांदेवाडी संघासमोर, मात्र ते लक्ष ते नाही सफल करू शकले, नाही पूर्ण करू शकले आणि अखेर क्षणी रॉयल नगर शिरगाव संघाचा विजय झाला. त्यानंतर ब्राह्मणदेव बागायत आणि संदेश 11 देवगड अशी लढत आहे. 16 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं 9 या आकड्यावर पोहोचलाय. 9ला 1 अशी परिस्थिती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शृंगार घाडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन पाहायला मिळत आहेत. कारण मैदानावर विकेट पडली आहे, परंतु तो शेवट नाहीये, ती तर नवीन सुरुवात आहे. यानंतर येणाऱ्या फलंदाजांना मैदानावर सेट व्हावं लागेल, संयमी फलंदाजी करावी लागेल.
फलंदाजाचा महत्वाचा घटक आणि फलंदाजाचं शस्त्र कोणतं असेल तो संयम. संयम महत्वाचा आहे. 30 या सर्कलच्या बाहेर आपण जर पाहिलं डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय मिड विकेट आणि जर पाहिलं तर मिड ऑन सुद्धा आहे. तारास्फोट तारा मुंबईचे अष्टपैलू खेळाडू तसेच माझे नगरसेवक सुद्धा आहेत श्री बापू जुवारकर यांचं आगमन झालंय. वेलकम सर. सरचं स्वागत असेल. आपलं अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अर्जुन थोडेसे महागडे ठरत आहेत. पहिल्या बॉलवर त्यांचं स्वागत केलं जात आहे या तारास्फोट तारा मुंबई चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, कारण ही स्पर्धा खेळण्यासाठी सर्वजण आतुरलेले असतात. चांगला बॉल, थोडासा गुड लेंथवर बॉल होता, त्याला मात्र खेळले जाते. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली जाते आणि त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. अनिकेत घाडीची खेळी संपुष्टात आले. विकेटचं पतन, कारण मोह असतो फलंदाजाला, मोह काही आवरेना आणि त्यामुळेच अनिकेत घाडी याचा आपला विकेट पाहायला मिळालाय. धावफलक जर पाहिलं 13 धावा, 13ला 2 अशी परिस्थिती आहे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज अर्जुन पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी अर्जुन यांच्या माध्यमातून होते. आणि मैदानाच्या आतमध्ये किशोर घाडी हे दाखल होत आहेत. 40+ खेळाडू आहेत किशोर घाडी. अनेक वर्ष रवैना तिरलुटा टीमसाठी खेळले आहेत किशोर घाडी. आणि ज्या ज्यावेळी 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात त्यावेळी त्यांच्याकडून क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळत असतं. क्रिकेटची सुरुवात कशा प्रकारे करायची, इनिंगची सुरुवात कशा प्रकारे झाली पाहिजे, हे सर्व गोष्टी त्यांच्याकडून पाहायला मिळत असतात. आदर्श घेणं गरजेचं असतं. त्यांचा रिस्पेक्ट करणं देखील गरजेचं आहे. 40+ खेळाडू खेळणार त्यावेळी आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असणार. गोलंदाज तयार होत आहेत. अर्जुन स्ट्राईक इनला. किशोर गाडी, चांगला बॉल. पंचांचा सिग्नल काय असणार? पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने चाललंय. LBW लेग बिफोर विकेट पाहायला मिळालाय. थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला आणि जर आपण पाहिला तर बरोबर मिडल स्टिकच्या मधोमध हा बॉल फेकला गेला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली गेली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर अर्जुन याने 3ऱ्या बॉलवर विकेट घेतल्या. अफलातून गोलंदाजी केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल होत आहेत. रोहित तिरलुटकर. किशोर घाडी स्वतःला नाही सिद्ध करू शकले आणि त्यानंतर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कारण आपण जर पाहिलं तर 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 6 षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाणार या मात्र पाहायचं आहे, कारण तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत आहे. अनेक प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत tenniscricket.in माध्यमातून. तुमचं देखील सरचं स्वागत असणार आहे. स्ट्राईक इनला रोहित पाहायला मिळत आहेत आपल्याला. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आहे. हा हॅलो सिटी वाजवत बॉल यष्टीरक्षक यांच्या दिशेने निघून गेलाय. आमचे ऑफिशियल्स एम्ब्रोज अल्मेडा सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेन पंच, स्क्वेअर लेग पंच जर पाहिलं दीपक धुरी सर आणि आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत बंटी केरकर सर. चांगला बॉल, थोडासा हाफ ट्रॅकर बॉल, नाही समजला आहे. शरीरवेदी गोलंदाजी केली जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र नाही यशस्वी झालेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय गोलंदाजाने. कारण एवढं दूरचा प्रवास करून आम्ही का दाखल झालोय स्पर्धेमध्ये याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आकाशाने देखील चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर अर्जुन दाखल झालायत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सलगच्या 2 बॉलवर विकेट आणि त्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र लेग ग्लाइड स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉलला फेकून दिलं जात आहे फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 17 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ मागे पडलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं 17 या आकड्यावर पोहोचलाय.
2 षटकांचा खेळ मागे पडलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं 17 या आकड्यावर पोहोचलाय. 17 धावा झाल्यात. यानंतर तुम्हाला आक्रमण रूप धारण करावं लागेल. चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल, कारण समोर जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान संघ आपल्या समोर उभा आहे. हे मात्र ध्यानात ठेवून जे खेळपट्टीवर फलंदाज आहेत त्यांना मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगलं लक्ष समोरच्या संघासमोर उभारणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आकाश ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं, आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा आल्यात. त्यानंतर आकाश दाखल होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला शृंगार पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश सज्ज होत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या वतीने तिसरं षटक. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आहे. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी उसळी घेतली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. शृंगार घाडी स्ट्राईक इन एंडला पाहायला मिळत आहेत. संदेश 11 देवगड या टीम मधून खेळत आहेत शृंगार गाडी. आणि नॉन स्ट्राईक इन एंडला रोहित तिरलोटकर आणि गोलंदाजी ट्रॅकवर आकाश आहेत. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. बॉल हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि प्रोटेक्शन देखील आहे. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येणार, बॉलला फील्ड करणार आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक 19 या आकड्यावर पोहोचलाय. उत्कृष्ट गुणलेखन केले जात आहे मकरंद लाड यांच्या माध्यमातून. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय. या बॉलवर एकच धाव बसणार फक्त. सिंगल धाव घेतली जाते आणि धावफलक 20 या आकड्यावर पोहोचलाय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2.3चा खेळ मागे पडलाय. किती धावांची लेलूट केली जाईल मुख्य व्यासपीठावर आपण मान्यवर देखील पाहतो आहोत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आहे. अपलातून गोलंदाजी केली जाते. बॅट अँड बॉलचा अचूक संपर्क करावा लागणार आहे. स्ट्राईक इनला रोहित त्रिलोटकर पाहायला मिळतात, उजव्या शैलीचे फलंदाज. बॅटची कडा आणि त्यानंतर फलंदाजाला शिकवलंय धडा. बॅटची इनसाइड एज घेतली आहे, त्यानंतर फलंदाज बाद झालेत. रोहित तिरलोटकर डगआउट बॉक्स मध्ये त्यांना पाहायला मिळतील. संघाला बसलेला हा 4था धक्का. संघाची धावसंख्या 20 असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण जाणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका देवगड आणि गाव तिरलोट. फायटर जेट या नावाने प्रसिद्ध केतन तिरलोटकर आणि देवगडकरांचं लोकप्रिय नाव सध्याच्या घडीला आहे. केतन तिरलोटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या परिस्थितीचा आढावा त्यांना घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर फलंदाजी करायला सुरुवात करायची आहे. तर आपण जर पाहिलं तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2.5चा खेळ मागे पडला आणि धावफलक जर पाहिलं तर 20 या आकड्यावर आहे. स्ट्राईकिंग इनला फायटर जेट मिस्टर केतन तिरलोटकर सज्ज होत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत केतन तिरलोटकर. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर बॉल एसटी रक्षकांच्या दिशेने निघून गेलाय आणि तिसऱ्या षटकाची सांगता झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर फक्त 20 या आकड्यावर आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आकाशाने. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन आले आणि त्यांनी मात्र दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतले. त्यानंतर आकाश आले, त्यांनी मात्र तिसरं षटक हाताळताना 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतलाय. चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाजांचं वर्चस्व या इनिंग मध्ये पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ मागे पडलाय. पहिल्या इनिंगतील मधल्या 3 षटकांचा खेळ मागे पडलाय.
मधल्या इनिंगचा काही मागे पडलाय म्हणजे अजूनही 3 षटकं असणार आहेत आणि या 3 षटकामध्ये किती धावांची लयलूट केली जाईल ते मात्र पाहायचंय. गोलंदाज तयार. बोल्ट व्हावं लागतंय. आत्महत्या म्हटलं जातं तो क्षण पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली त्यानंतर थोडासा ताळमेळ चुकला त्यानंतर इष्टेंचा वेध घेतला आणि स्वतःच आत्महत्या करून घेतली आहे. शृंगार घाडी याने बॅक टू द डगआउट बॉक्स. संदेश 11 आपण जो संघ पाहतोय सागर सुरक्षा रक्षक कर्मचारी आहेत यांच्याकडून कैलासवासी संदेश नारकर यांच्या स्मरणार्थ हा संघ पुरस्कृत केलाय. यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. संदेश 11 देवगड संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये ब्राह्मणदेव बागायत गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन पाहायला मिळत आहेत. पहिले षटक आपण जर पाहिलं आकाश, दुसरं षटक अर्जुन, त्यानंतर आकाश आणि त्यानंतर चौथं षटक हाताळण्यासाठी सुद्धा अर्जुनच आले आहेत. पहिल्या बॉलवर त्यांनी विकेट सुद्धा घेतलंय अर्जुन याने. चांगली गोलंदाजी अर्जुन करतायत. प्रतीक गाडी स्ट्रायकर इनला पाहायला मिळत आहेत. पंचांचा सिग्नल काय असणार? ऑफस्टिकच्या खूपच बाहेर बॉलला पिचिंग केले जाते. नंतर त्यांचा वाईटचा सिग्नल पंचांचा आलाय. दोन्ही हात पंच समांतर करतायत. एम्ब्रोज अल्मेडा सर वाईटचा सिग्नल अतिरिक्त धावपलकीमध्ये ऍड केली जाते. स्ट्रायकिंगला प्रतीक आहेत. चांगला स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवण्याचे प्रयत्न आहे मात्र 30 सर्कल मधला क्षेत्ररक्षक यांनी मात्र त्या बॉलचा अंदाज घेतलाय, कॅचचा अंदाज घेतलाय आणि त्यानंतर 30 सर्कलच्या बाहेर येऊन हा कॅच हा बॉल आपल्या हातामध्ये समाविष्ट केला जातोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद होत आहेत. प्रतीक गाडी. प्रत्येक खेळाडू येतोय तो मात्र मैदानामध्ये हजेरी लावतोय आणि मैदानाच्या बाहेर येतोय. मात्र आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अजूनही फायटर जेट केतन तिर्लोटकर आहेत. तर त्यांना मात्र साथ द्यावी लागेल आणि केतनला ज्या प्रकारे आपल्याला ओळखलं जातं आपल्या फलंदाजीसाठी त्या प्रकारची फलंदाजी करणं हे देखील गरजेचं असणार आहे. कारण संघ आपला अडचणीत आहे. गरज आहे. गरज काय आहे तर धावा येणं महत्वाचं आहे. गरज ही शोधाची जननी आहे. गरज ओळखायची आहे त्यानंतर फलंदाजी करायची आहे. अर्जुन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आला, दुसरा बॉल वाईट फेकला आणि त्यानंतरच्या बॉलवर विकेट आलाय. अफलातून गोलंदाजी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश घाडी दाखल झालेत. केतन तिर्लोटकर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि स्ट्रायकिंग एंडला कल्पेश गाडी. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळालाय. स्वीपर कव्हरला बॉलला केले जात आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. डीप मध्ये बॉलला स्टॉप केले जात आहे. तोपर्यंत सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाही. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. मोठे फटके आणावे लागणार आहे. षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. मात्र फायटर जेट करणार की नाही सर्व क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. खेळपट्टीवर सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने खेळाडू देखील येत आहेत. चांगला बॉल थोडासा हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र खेळले जात आहे डीप स्क्वेअर लेगला परंतु अफलातून हा जेल घेतला जातोय. त्या बॉलचा अंदाज घेतला कॅचला जज केलं गेलं आणि त्यानंतर कॅच आपल्या हातामध्ये समाविष्ट केल्या. फायटर जेटचा खेळ सुद्धा संपुष्टात आलाय. थोडासा शॉर्ट पिच बॉल होता त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न मात्र प्रोटेक्शन. धावपलक जर पाहिलं फक्त 22 या आकड्यावर आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्यात आणि चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मात्र अफलातून गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात. दोन ओव्हर मध्ये 5 विकेट घेतल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये साहिल तिर्लोटकर दाखल होत आहेत. तिर्लोटचं फ्युचर आहे. साहिल तिर्लोटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग इनला आपण जर पाहिलं तर कल्पेश घाडी आहेत. गोलंदाज तयार होत आहेत.
चांगला बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि तेवढा अचूक टप्पा सुद्धा आहे. प्रति उत्तर देण्याची ताकद सुद्धा नव्हती, एवढा अफलातून बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. गोलंदाजांचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. चांगला बॉल आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न केलाय. तृतीयांमधून क्षेत्ररक्षक येणार, बॉलला फील्ड करणार कव्हरचे आणि तोपर्यंत बॉलवर एक धाव घेतली जाते. या एक धावाने सांघिक धावफलक 23 या आकड्यावर पोहोचलाय. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं 23 या आकड्यावर पोहोचलाय, म्हणजे अजूनही 2 षटकं असणार आहेत. त्या 2 षटकांमध्ये किती धावांची लयलूट केली जाईल हे मात्र पाहणं गरजेचं असणार आहे. गरज आहे, धावा बनवायच्या आहेत, लक्ष सेट करायचं आहे, मात्र ध्येय आपलं निश्चित असणं गरजेचं असतं. कारण समोर कोणताही संघ येऊ दे, किती चांगले खेळाडू असू दे, व्यावसायिक क्रिकेटपटू असू दे, परंतु आपलं ध्येय एकदा निश्चित असलं की आपण सर्व काही शक्य करू शकतो. मात्र स्वतःवर विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. या जगात तुमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तरी चालेल, या जगात तुम्हाला कोणी चांगलं म्हटलं नाही तरी चालेल, परंतु तुमच्यावर तुमचा विश्वास असतो ना, त्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. त्यावेळी त्यावेळी आपण आपल्यासमोर कोणालाही नमवू शकतो. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दाखल होत आहेत. मंगेश स्ट्राईक इन इनला साहिल आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकला थोडेसे गेले आहेत. ड्राईव्ह केले जात आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळते तर या सर्कलमध्ये. शॉट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. त्यांनी मात्र बॉलला स्टॉप करतायत. स्ट्राईक इन एडला आपल्याला आता कल्पेश पाहायला मिळतात. कल्पेश खाडी. गोलंदाजी ट्रॅकवर मंगेश दाखल. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत आहेत. पुलर लेनचा बॉल नाही समजलाय. भन्नाट वेग पाहायला मिळालाय. वेगावर स्वार होणारे गोलंदाज आहेत आणि अचूक टप्प्यावर सुद्धा गोलंदाजी करतायत. ज्याचा अचूक टप्पा, ज्याचा अचूक अंदाज, तोच मात्र खरा गोलंदाज. आणि गोलंदाजांचं प्रात्यक्षिक आपण सुद्धा पाहिलंय. आकाश असेल, अर्जुन असेल, नंतर मंगेश. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. थोडासा पुलर लेनचा बॉल. शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, ते मात्र बॉलला स्टॉप करतायत. तोपर्यंत सिंगल धाव. तारा स्पोर्ट्स तारामोहरी आयोजित भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित. त्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 2. हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळालाय. पंचाचा सिग्नल काय असणार? पंच 1 बाउन्स देत आहेत. यानंतर असा बॉल फेकला तो मात्र 9 असणार आहे. सूचना दिली जाते. नियमांचं पालन करावं लागणार आहे, मात्र आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. पंचांचा सिग्नल 9चा आलाय. येणार आहे चेंडूवर. फ्रीडची नाममात्र संधी सुद्धा असणार आहे. बी फ्री हिटची संधी. फ्रीडची संधी. थोडासा पाठचा पाय वाकवला होता. शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पंबल झालायत. वाईडिश लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येणार, बॉलला फील्ड करणार. तोपर्यंत या बॉलवर फक्त 2 धावा घेतल्या जातात आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 28 या आकड्यावर पोहोचलाय. थोडस निराश केले जात आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. प्रचंड वेग. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. पंचांचा सिग्नल 5व्या षटकाची सांगता झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं 28 या आकड्यावर स्थिर आहे. शेवटचं षटक क्रिकेटमध्ये ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, त्या षटकामध्ये किती धावांची लयलूट होणार, टार्गेट सेट करणारं षटक असणार आहे. हे षटक कोण हाताळणार, मात्र कशा प्रकारे फलंदाजी करणार, अशा देखील आहे. डगआउट बॉक्स मधून स्वप्न पाहिलं जात आहे, कारण ही मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी. सचिन धामापूरकर दाखल होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी टार्गेट सेट करणारं षटक. स्ट्राईक इन एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. कल्पेश घाडी आणि नॉन स्ट्राईक इन एंडला साहिल तिरलुटकर.
चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर बॉल थेट एसटी रक्षक यांच्या दिशेने निघून जातोय आणि फलंदाज बाद सुद्धा होत आहेत. बेल्स खाली पडली जात आहे. फलंदाज बाद होत आहेत मिस्टर कल्पेश घाडी. सांघिक धावफलक जर पाहिलं 28 धावा आहेत. 8 बाद 28 अशी परिस्थिती आहे. संकटात दिसतोय संघ, कारण आपण जर पाहिलं समोर संघ आहे ब्राह्मणदेव बागायत संघ आणि मालवण तालुक्यामधून दाखल झालाय आणि त्यामुळे त्यांच्याकडे मात्र चांगल्या प्रकारे स्किल्स आहे. क्रिकेटचं नामांकित स्पर्धा खेळत असतात आणि एवढा दूरचा प्रवास करून या देवगड नगरीमध्ये आले आहेत. SMG हायस्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरू आहे. तारास्फोट तारामुंबरी स्पर्धा, त्या स्पर्धेचा पहिला दिवस सामना क्रमांक 2. चांगला बॉल लॉंग लेग मध्ये खेळलाय, प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल धाव फक्त घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न असणार का? स्ट्राइक इन एंडला धावबाद व्हावं लागणार की? नक्कीच पंचांचा सिग्नल आलाय. फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. कॉल झाला, कॉलबॅक दिला, परंतु क्रॉस लाईन झाली, त्यामुळे विकेटचं पतन. फलंदाज बाद झालाय. धावफलक जर पाहिलं 29 या आकड्यावर आहे. उत्कृष्ट गुणलेखन केले जाते मकरंद लाडेंच्या माध्यमातून आणि समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखाकडे पाहिलं जातं आणि उत्कृष्ट गुणलेखन केले जाते. रोहित मांडवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सचिन आहेत. धावफलक 29 या आकड्यावर आहे. स्ट्राइक इनला रोहित, गोलंदाज तयार. शेवटचा बॉल, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत असे आमचे गुणलेखक सांगतायत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. षटकातील आपण जर पाहिलं चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. काहू कॉर्नरला प्रोटेक्शन आहे की नाही, प्रयत्न पाहायला मिळालेत मात्र नाही यशस्वी झालेत. बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खूप वेळानंतर असं आक्रमण रूप घेतले जात आहे, परंतु अगोदरच्या षटकामध्ये अशा फटक्यांची गरज होती. असे स्ट्रोक घेणं गरजेचं होतं. धावांची लयलूट करावी लागणार असते, परंतु सलामीची जोडी ज्यावेळी मैदानाच्या बाहेर आली आणि त्यानंतर शांतता आणि धावफलक स्थिरावलं जात आहे. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिस्ट लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, ते मात्र फंबल झालाय. बॉलचा प्रवास, परंतु बॉलला स्टॉप केले जात आहे. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. असं वाटलं बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, परंतु नाही. त्यानंतर क्षेत्ररक्षकांचे एफर्ट्स. 36 धावा झाल्यात. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. साहिल स्ट्राइक इन एंडला. चांगला स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळत. बॉलला स्टॉप केलाय. 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलाय. 38 या आकड्यावर 38 धावा झाल्या आहेत. 6 षटकामध्ये फक्त 38 धावा बनवल्या आहेत आणि 39 धावांचं लक्ष ब्राह्मणदेव बागायत या संघासमोर असणार आहे. ब्राह्मणदेव बागायत संघ 6 षटकामध्ये 39 धावांचा पाठलाग करणार की नाही, की गोलंदाजांचं वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळेल. काय घडणार, काय बिघडणार, दुसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार, हे प्रश्न सर्वांसमोर निर्माण देखील आहेत. आता दुसरा इनिंगचा खेळ सुरू होईल तसा मायक्रोफोनवरून आवाज ऐकायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड आवाज, उत्कृष्ट मराठी समालोचक सन्माननीय प्रदीप देऊळकर सर. तोपर्यंत मी स्वतः समालोचक पंकज लाड काही क्षणासाठी क्रीडा रसिकांची रजा घेतोय.
मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहतच राहा. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा स्पर्धा 2026. धन्यवाद. आणि पुष्पगुच्छ सन्मान श्री बापू जुवाटकर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि श्री सुरेंद्र मनसेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करत आहोत. प्रेमाची आणि मायेची उबदार शाल मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरीसाठी खूप मोठं योगदान आहे सन्मान श्री बापू जुवाटकर यांचं. त्याचबरोबर सन्मान श्री ही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आमच्यासोबत गुणलेखक श्री मकरंद लाड आणि आमचे ऑफिशियल्स मिस्टर अमृत अल्मेडा, मिस्टर दीपक धुरी, मिस्टर गोविंद उर्फ बंटी केरकर आणि आमचे सहयोगी साथी समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक आणि निवेदक सन्मान श्री राजाजी सामंत सर, त्याचबरोबर श्री उत्तमजी मुनगेकर सर, युवा समालोचक पंकजी लाड आणि मी प्रदीप देऊलकर, आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. होळी या मैदानाकडे सलामीची प्रारंभीची जोडी अवघ्या 39 धावांचं विजयी उद्दिष्ट नजरेसमोर डोळ्यासमोर ठेवून मंगेश पालव आणि मंगेश पालवच्या साथीला सचिन धामापूरकर ही सलामीची बिनीची जोडी. डावकरा शैलीचा मंगेश यावी ऑन द स्ट्राईक, तर पहिलं आघाडीचं प्रारंभीचं षटक हाताळण्यासाठी केतन तिर्लोटकर यावी सज्ज होताना दिसतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय, निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती केतन तिर्लोटकरच्या गोलंदाजीवरती. अर्थात पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर हाताळला जातोय, तो प्रारंभीचा गोलंदाज केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी थोडासा उजव्या इष्टीवरती जाऊन शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बरोबर मधोमध चेंडू शरीराला स्पर्श करताना दिसतोय. पायचीचं अपील उचलून धरलं जात आहे आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय. तो पायचीच्या स्वरूपात मंगेश पालव हा स्वस्तात माघारी परतताना दिसतोय. भोपळाही न फोडता 0 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचा. पहिला सामना पाहिला रॉयल शिरगाव विपक्ष युग वॉरियर्स बांदेवाडी. 69 धावांचा पाठलाग करताना युग वॉरियर्स बांदेवाडी क्रिकेट संघ पराभूत झाला होता. अर्थात साखळी फेरीचे सामने जरी एक पराभव झाला तरी तो पराभव तुम्हाला दुसऱ्या सामन्यांमध्ये चुका दुरुस्त करून नव्या उमेदीने नव्या ताकदीने उतरता येतं. आणि कुठंतरी हा संकल्प या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव एक संघ ही संकल्पना या स्पर्धेमध्ये, म्हणजे ज्या गावचा संघ त्याच गावचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या मंडळाचा विचार केला तर नक्कीच ग्रामीण भागापासून अगदी स्टेट लेवल पर्यंत महाराष्ट्रासाठी खेळाडू या गावाने दिले आहेत. तारा मुंबरी गाव जर पाहिलं तर अगदी नदीच्या काठावर वसलेलं गाव, एका बाजूला सुसज्ज असं अरबी समुद्र आणि विठ्ठल रखुमाईचं हे तटावरती वसलेलं मंदिर, कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर खवळे महागणपती ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. असं हे देवगड नगरीमधील गाव तारा मुंबरी. आणि ह्या तारा मुंबरीची ही क्रिकेट स्पर्धा राईट अप ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक याच्या हाती झेल विसावताना दिसतोय. दुसरा गडी बाद होताना दिसतोय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. अविनाश हा भोपळाही न फोडता बाद होताना दिसतोय. दुसरा गडी बाद होतोय तो अवघ्या 0 या धावसंख्येवरती. संदेश 11 देवगड क्रिकेट संघ सहजासहजी आम्ही 39 धावांचा पाठलाग करू देणार नाही. आणि क्रिकेटमध्ये मी बऱ्याच वेळ म्हणत असतो, कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्याकडे नक्कीच ती सुचिन्ह पाहायला मिळत आहेत. प्रारंभीचं षटक केतन तिर्लोटकर देवगड तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू नक्कीच या गोलंदाजीमध्ये कंबर कसताना दिसतोय. संदेश 11 देवगड क्रिकेट संघ जर पाहिला तर आमचे जवळचे मित्र श्री सुदेशजी नारकर यांच्या मालकीचा संघ आणि त्यांचे बंधू संदेश यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा संघ या मैदानावरती आपल्याला उतरताना पाहायला मिळत आहेत. पूर्ण सागरी सुरक्षा रक्षक यांच्या वतीने हा संघ या स्पर्धेमध्ये संदेशची आठवण म्हणून त्यांनी हा संघ उतरवलेला आहे. तर खूप खूप मनापासून धन्यवाद श्री सुदेशजी नारकर आणि सर्व सुरक्षा रक्षक. यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जमिनीला घरंगत येताना दिसतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धाव फलकावर नाममात्र 1 धाव 2 गडी बाद. ही डावाची सुरुवात पाहिली तर ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ थोडासा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू या चेंडूवरती गती होती, अर्थात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सचिन धामापूरकरचा यावेळी फसला जातोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो लक्ष्मण पाठ करण्यावरचा नॉन स्ट्रायकिंग वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षक सापळ्यामध्ये फसवले जात आहे. सचिन धामापूरकरला तिसरा गडी बाद होताना दिसतोय. मैदानावरती जणू बाद होण्याची शृंखला ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळत आहे. कुठच्या तरी एका फलंदाजाला श्रेयस्थावं व्हावं लागेल. आघाडीचा बिनीचा फलंदाज सचिन धामापूरकर हाही तिसऱ्या गड्याच्या रूपात मिडॉनला जो क्षेत्ररक्षक दाबा धरून बसला होता त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. आणि गोलंदाज केतन तिर्लोटकर अखेरच्या क्षणी मगर मिठीत घेताना दिसतोय तो फलंदाज सचिन धामापूरकरला. नक्कीच 1983चा वर्ल्ड कप आठवावा लागेल आणि त्याचीच कुठंतरी आठवण या सामन्यामध्ये नक्कीच होईल. कमी धावसंख्येचा सामना होता. सलग 2 वेळा वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कप जिंकला होता. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता आणि जे
छोटं आव्हान वाटत होतं तेच वेस्ट इंडिजला मोठं आव्हान झालं आणि अखेरच्या क्षणी त्या हॅट्रिक पासून रोखलं आपल्या देशाने, भारत देशाने. इंडिया विन झाला होता वर्ल्ड कप मध्ये. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तो संघ खेळला होता. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरे षटक राज तिर्लोटकर मध्यम गतीचा गोलंदाज यावेळी पंचांच्या उजव्यासाने राईट आर्म राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूची फेकी करेल, एकेरी धाव घेण्याची संधी ती फलंदाज अविनाश मुनगेकर याच्या खाती एक धाव जोडली जाते. तर सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावांचा पाठलाग करताना लक्ष्मण यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने डाव्या यष्टीवरचा चेंडू, पायची हलकसं अपील मैदानावरती पाहायला मिळालं. खेळण्याचा अंदाज चुकला जातोय लक्ष्मणचा आणि चेंडू निर्धाव गल्ला जातोय राज तिर्लोटकरच्या गोलंदाजीवरती. लक्ष्मण पाटकर आणि सिद्धेश ही जोडी मैदानावरती. यापुढील लढत असेल पहिल्या सामन्यातील विजेता संघ विपक्ष दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ, असा आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, मिड ऑन क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू विसवताना दिसतोय. चौथा गडी बाद होतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचा. सिद्धेश यावेळी तंबूच्या आसरेला. अवघ्या 2 धावांवरती 4 गडी बाद होताना दिसत आहेत. ब्राह्मणदेव बागायत संघाचा धावफलक पाहिला तर नाजूक आणि केविलवाना धावफलक पाहायला मिळतोय. कुठच्या तरी फलंदाजाला तो धावफलक बोलका करावा लागेल. जणू धावसंख्या ही रुसून बसली आहे ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघावरती, असं धावफलक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. लक्ष्मण याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. मैदानावरती आकाश नावाचा फलंदाज होतोय आणि फलंदाजीमध्ये झकास कामगिरी करावी लागेल आकाशला. आकाश आणि लक्ष्मण ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. अक्षरशः आघाडीचा बुरुज ढासळताना दिसतोय तो ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचा. गोलंदाज प्रभावी कामगिरी करताना दिसत आहेत आणि प्रभावी मारा म्हणावा लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न यावेळी निष्फळ होताना दिसतोय. अर्थात नॉन स्ट्राईक एंडवरचा लक्ष्मण तयार नव्हता. निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसत आहे ती राज तिर्लोटकर याच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसरं आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अवघी 1 धाव खर्च करतोय राज तिर्लोटकर आपल्या गोलंदाजीवरती. खोलवा टप्प्याचा चेंडू, मिडॉपच्या डोकीवरनं चेंडू टोलवलाय. चेंडू 1 टप्पा घेतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. नवसंजीवनी देणारा चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाज आकाशच्या बॅटमॅनना. चौकाराच्या साह्याने स्वतःचं खातं उघडतोय आकाश आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 6 धावा 4 गडी बाद 39 धावांचा पाठलाग करताना. षटक क्रमांक दुसरं दूरवरना राज तिर्लोटकर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी चेंडूवरती सन्मान दिलाय. त्याचबरोबर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडवरती फेकी झाली, काम तमाम झालाय आणि फलंदाज लक्ष्मणला धावचीच्या माघारी परतावं लागेल. 5वा गडी बाद होताना दिसतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. नक्कीच आता मात्र देवाचा धावा करावा लागेल, कारण निम्मा संघ तंबूच्या आसरेला हा गारद होताना दिसतोय. नक्कीच 100% प्रयत्न करावे लागतील आणि क्रिकेटमध्ये वाक्य आहे प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. तुम्हाला सराव खूप मजबूत करत असतो.
SMG हायस्कूलचं ग्राउंड पाहिलं तर खेळपट्टीसाठी नंदनवन पाटा खेळपट्टी आणि याच खेळपट्टीवरती फलंदाजीमध्ये कोलमडताना आपल्याला पाहायला मिळतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ. आत्मविश्वासाने ती फलंदाजी पाहायला मिळत नाही. कुठच्या एका फलंदाजाला अजूनही मैदानावरती टिकाव धरताना आपल्याला पाहायला मिळत नाही. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला रणनीती बदलावी लागेल. एकेरी दुहेरी धावांवरती साथ द्यावी लागेल. राहुल द्रविड बनावं लागेल. लक्ष्मण बनावं लागेल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी. धावफलक मोठा नाही आहे पण 5 महत्वपूर्ण गडी बाद झाले आहेत. कौतुक करावं लागेल संदेश इलेव्हन देवगड क्रिकेट संघाचं. एक वेगवान गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मधील अचूकता काय असावी याचं ज्वलंत उदाहरण केतन तिर्लोटकर आणि त्याच्या पाठोपाठ राज तिर्लोटकर. जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि केतन तिर्लोटकरच्या पावलावर पाऊल ठेवून राज तिर्लोटकरने प्रभावी मारा केला गोलंदाजीमध्ये. आणि 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या ही धावफलकावर 39 धावांचा पाठलाग करताना 6 धावा 5 गडी बाद. 6 ला 5. पुढील सामन्यासाठी रॉयल शिरगाव आपण तयार राहायचं आहे. या सामन्यातील विजेता संघ आणि रॉयल शिरगाव असा आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत घाडी येतोय वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या साईडने. राईट आर्म राऊंड विकेट बॅकफुटला येतोय. चेंडूला स्टिअर केलं जात आहे. पॉइंटला इथं मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धावेची पावलं बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहेत. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. नाममात्र 8 धावा 5 गडी बाद. 8 ला 5. प्रथम फलंदाजी केली होती संदेश इलेव्हन देवगड क्रिकेट संघाने 38 धावा जमवल्या आणि 39 धावांचा पाठलाग. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. यावेळी इथं मात्र बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. एकेरी धाव मिळेल डावकर शैलीचा फलंदाज आकाशला. यावेळी मात्र स्ट्रायकिंगच्या दिशेने अर्जुन भरगच्च देहयष्टी असलेला खेळाडू. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पॉइंट क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर त्याचबरोबर लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप काउ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग वरती एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेग वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लीप शॉर्ट थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक उभा केलाय. ऑन साईडला पाहिलं डीप स्क्वेअर लेग दिसतोय. डीप मिड विकेट डीप काउ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट अप राऊंड विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू थोडस लोअर फुलटॉस चेंडू होता. खेळण्याचा अंदाज चुकला जातोय फलंदाज अर्जुन कडनं. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे ती गोलंदाज अनिकेत घाडी याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 2 षटक 3 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. धावसंख्या ही नाममात्र 9 धावा 5 गडी बाद. बॉलर बॅक टू ड्राईव्ह पाहायला मिळतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे ते अनिकेत घाडीकडनं. अर्थात पहिले 2 गोलंदाज जशी प्रभावी गोलंदाजी केली तीच गोलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय. अनिकेत टप्प्याचा चेंडू शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. पायांची हालचाल कुठेही दिसून आली नाही. अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी ती फलंदाज अर्जुनला. ज्या एकेरी धावसंख्येने अर्जुन आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा 5 गडी बाद. आकाश वैयक्तिक 7 धावांवरती फलंदाजी करतोय. संकटमोचक फलंदाजी अति आवश्यक असेल.
चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती, पहिली धाव वेगाने पूर्ण केली, पावलं वळली होती स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजीची दुहेरी धावसंख्येकडे. मात्र नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आकाश नकार देतोय. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळत आहेत आणि एकेरी धावसंख्येने 11 धावा, 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 39 धावांचा पाठलाग करताना ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचं उत्तर पाहायला मिळत आहे. 11 धावा, 5 गडी बाद. उर्वरित 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लक्ष्मण, आकाश आणि त्याच्या साथीला अर्जुन ही जोडी मैदानावरती. मधल्या फळीतील फलंदाज, आघाडीच्या फलंदाजांनी पूर्णपणे फलंदाजीमध्ये हाराकिरी केली. गोलंदाजासमोर नतमस्तक झाले आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा बोलबाला वर्चस्व पाहायला मिळालं ते प्रारंभीच्या 3 षटकांमध्ये. क्रिकेट सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. क्षणाक्षणाला या खेळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या क्रिकेटमधील हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी राज तिर्लोटकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. डावकर शैलीच्या फलंदाजाला शॉर्ट लॉंग लेग वरती एक क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक. यावेळी फुल टॉस, जमिनी लगत फटका पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूची फेकी करताना दिसतोय. एकेरी धाव ही फलंदाज आकाशच्या खाती जोडली जाते तर सांघिक धावसंख्या ही धावफलकावर 12 धावा, 5 गडी बाद. डाव्या उजव्या हाताची जोडी, भागीदारी खूप महत्वाची असेल ती भागीदारी करावी लागेल. अर्जुन यावेळी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि अर्जुनसाठी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट. यावेळी उजव्या स्टेपरचा चेंडू, अर्थात चेंडूची पाहणी केली, सोडून दिली. चेंडू निर्धाव असल्याचा निर्बळ येताना दिसतोय. अर्थात चेंडूचा अंदाज चुकला जातोय फलंदाज अर्जुनकडनं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या स्थिरावली. अवघ्या 12 धावा, 5 गडी बाद. खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू येतोय, ऑफ साइडला अर्थात डीप लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा घेण्याची सुसंधी मिळते ती फलंदाज अर्जुनला आणि 2 धावेने सांघिक धावफलक पुढे सरकलाय. 14 धावा, 5 गडी बाद. 14ला 5. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस आणि शुभारंभाच्या दिवसातली लढत क्रमांक 2, सामना क्रमांक 2 आपण पाहतो. ब्राह्मणदेव बागायत आणि त्यांच्या विरोधामध्ये संदेश 11 कोयंडे क्रिकेट संघ. संदेश 11 देवगड. खोलवा टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंगन वरती, फेकी येते ती गोलंदाज राज तिर्लोटकर याच्या हातामध्ये. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. अर्थात एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 15, 5 गडी बाद. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आकाश आणि त्याच्या साथीला अर्जुन. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला जातोय. एकेरी धाव यावेळी लेग बाईच्या स्वरूपात पूर्ण होताना दिसतंय आणि एकेरी धाव संख्येने 16 धावा, 5 गडी बाद. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल कारण या षटकानंतर अवघी 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 39 धावांचा पाठलाग, त्याचं उत्तर पाहायला मिळत आहे. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ आतापर्यंत 16 धावा जोडल्या आहेत आणि या 16 धावांसाठी 5 गडी बाद झाले आहेत. हो, यावेळी चांगला झेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अर्जुनचा अंदाज चुकला जातोय आणि 6व्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय ते ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी. अर्जुनला चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल राज तिर्लोटकरची. कुठेही सुसंधी दिली जात नाही फलंदाजांना. या जोडीमध्ये वाटत होतं की भागीदारी होईल आणि या भागीदारीला सुरुंग लावलाय राज तिर्लोटकर नावाच्या गोलंदाजाने.
16 धावा 6 गडी बाद. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. संदेश 11 देवगड क्रिकेट संघाला अवघ्या 38 धावांवरती रोखलं होतं. 39 धावांचा पाठलाग करताना सुरुवात मात्र खराब पाहायला मिळाली. मंगेश पालव आघाडीचा भरवशाचा फलंदाज 0 या धावसंख्येवरती पायचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला. त्यानंतर अविनाश मुनगेकर हा 0 धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर सचिन धामापूरकर हाही फलंदाज 0 या धावसंख्येवरती. आघाडीचे 3 फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. नक्कीच त्याचप्रमाणे जसा पत्त्याचा बोंगला कोसळावा तसा संघ यावेळी कोलमडताना आपल्याला पाहायला मिळाला. अर्जुन ज्याने एकमात्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तोही फलंदाज अवघ्या 5 धावांवरती बाद झालाय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अर्थात गोलंदाजीवरती ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं वैयक्तिक दुसऱ्याचा सांघिक 5वं षटक केतन तिर्लोटकर गोलंदाजीच्या आक्रमणावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बदल आली त्या पाहायला मिळालं. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुहेरी धाव संख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत. दुहेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 18-6 गडी बाद. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न गोलंदाजीचा अंदाज मनाशी बांधता येत नाही. केतन तिर्लोटकर एका अचूक गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या गोलंदाजीवरती. समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. हो यावेळी चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय आणि 7वा गडी बाद होताना दिसतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचा. आकाश यावेळी तंबूच्या आसऱ्याला. ब्राह्मणदेव बागायत संघाचा विचार केला आज कागदावरची नावं कागदावरती पाहायला मिळाली. मैदानामध्ये ती कृती घडताना दिसली नाही फलंदाजीमधून. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचं. मात्र जी जबाबदारी फलंदाजांवरती होती ती फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसतंय. अर्थात दुसऱ्या बाजूने संदेश 11 देवगड संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या गोलंदाजांनी इथं कंबर कसली एक नियोजनबद्ध गोलंदाजी म्हणावी लागेल ती केतन तिर्लोटकर, राज तिर्लोटकर आणि अनिकेत घाडी या गोलंदाजांकडनं अतिशय प्रभावी मारा म्हणावं लागेल. प्रवीण आणि विराज ही जोडी मैदानावरती. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रवीणला नवीन काहीतरी करून दाखवावं लागेल. इथून जर सामना जिंकून दिला तर नक्कीच त्या नावाची चर्चा होईल. संघ यावी संकटात पाहायला मिळतोय. संघ अडचणीत सापडलाय आणि संकटमोचक फलंदाजीची गरज असेल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला संदेश 11 देवगड क्रिकेट संघाने जी पकड मजबूत केली ती अजून पकड घट्ट करण्याचा प्रयत्न असेल संदेश 11 देवगड क्रिकेट संघाकडनं. वेगवान तेज तर्रार अचूक गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक दिशा अचूक टप्पा याची सांगड घालत निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय केतन तिर्लोटकरच्या गोलंदाजीवरती. 7 चेंडू 21 धावा. चेंडू जसे कमी होतील दबाव वाढत जाईल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघावरती. संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये चेंडू जातोय तो. अर्थात इथं जीवघेणी धाव म्हणावी लागेल आणि दुसऱ्या प्रयत्नात इथं मात्र धावचीत व्हावं लागतंय. 8वा गडी बाद होतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचा. मैदानावरती एका बाजूने जणू बाद होण्याची शृंखला पाहायला मिळाली. सुरुवातीपासून ते आतापर्यंत कुठचाही फलंदाज स्थिरस्थावर होताना दिसत नाही. नक्कीच मैदानावरती तू चल मैं आया असं समीकरण SMG हायस्कूलच्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच मैदानावरची स्थिती पाहता राजा सामंत यांचा तो शेर आहे. मैं मर रहा हूं तेरे लिए लेकिन तू मत मेरे लिए.
मैं मर रहा हूँ तेरे लिए लेकिन तू मत मेरे लिए, तू मरेगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. केतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 8 गडी बाद होत आहेत. पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलंय संदेश इलेव्हन देवगड क्रिकेट संघाने. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. आणि त्या सामन्याची आठवण झाली. जो सामना या विश्वामध्ये पाहिला गेला होता 1983चा वर्ल्ड कप. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ. इथून एखाद्या चमत्काराची गरज असेल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. राईट आर्म राऊंड विकेट आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर. ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा तू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 20 धावा. प्रतीकला सतिक व्हावं लागेल गोलंदाजीमध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय. नोमॅन लँड्स मध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. 2 धावा घेण्याची सुसंधी मिळते ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. बावीस धावा धावफलकावर. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. प्रतीक राईट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. समीकरण बदललंय. येणारे 3 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. सामना कठीण होऊन बसलाय. जो सुरुवातीला सोपा पेपर वाटत होता तो पेपर आता मात्र कठीण करून ठेवलाय गोलंदाजांनी. 17 धावांची आवश्यकता. यावेळी फुलरलाईनचा चेंडू. मोठा फटका पाहायला मिळतोय मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावताना दिसतोय. 9 गडी बाद होत आहेत ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ. मनीष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी मैदानावरती असेल आणि सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारे 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूंवरती 17 धावांची आवश्यकता असेल. तीन चेंडू 17 धावा. 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके खेळावे लागतील ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. अर्थात तेवढं सोपंही नाहीये आणि तेवढं कठीणही नसेल हे आव्हान. प्रतीक दूरवरनं. यावेळी फुल टॉस. अर्थात संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅट मध्ये. चेंडू पडतोय नोमॅन लँड्स मध्ये आणि एकच धाव निघतोय. या एकेरी धावसंख्येने आता मात्र चित्र स्पष्ट झालंय की सामना कुठच्या बाजूने झुकलाय. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत 16 धावा. सामन्याची औपचारिकता तेवढी बाकी दिसत आहे. चांगला चेंडू म्हणावं लागेल. वेगवान बॅकवुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळतोय मात्र प्रयत्न असफल होतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. शेवटचे 2 चेंडू. शेवटचा चेंडू. लोअर फुल टच चेंडू ड्राईव्ह केलाय आणि या सामन्यामध्ये मात करताना दिसतोय संदेश इलेव्हन देवगड क्रिकेट संघ. विजयी सलामी देतोय. या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला जातोय संदेश इलेव्हन देवगड क्रिकेट संघ. आणि यानंतरची लढत असेल 2 विजयी संघांमध्ये. पहिल्या सामन्यातील विजेता आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता. पहिल्या सामन्यातील विजेता रॉयल शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संदेश इलेव्हन देवगड. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल.